ठाकरेंचा एक आमदार शिंदे गटात जाणार ही चर्चा सध्या रंगली आहे। त्यातच आता मुख्यमंत्री शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थानी हालचालींनाही वेग आलाय। मुख्यमंत्री शिंदेनंतर अजित पवार हे देखील वर्षा निवासस्थानी पोहोचलेत। याशिवाय सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील हे देखील वर्षा निवासस्थानी हजर आहेत। गेल्या अर्धा तासापासून सर्व नेत्यांमध्ये चर्चा देखील सुरू असल्याचं कळतंय। अधिकचे अपडेट आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी आवेश तांदळे यांच्याकडून। आवेश, आपण बघतोय एकीकडे उद्धव ठाकरे यांना आणखी एक धक्का मुंबईमध्ये बसणार असं सांगितलं जातंय, तर दुसरीकडे आता वर्षा निवासस्थानी देखील हालचालींना वेग आलेला आहे। कोण त्या ठिकाणी पोहोचलेलं आहे आणि आजच पक्षप्रवेश होणार आहे का? नक्कीच आपल्याला माहित असल्याचं मुंबईतील एक ठाकरे गटाचा आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे। आजच सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्यापूर्वी अजित पवार हे वर्षावर दाखल झालेले आहेत। त्यांच्यासोबत सुनील तटकरे आणि दिलीप वळसे पाटील दाखल झाले आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिरूर हा लोकसभेचा मतदारसंघ आहे। तिथं सध्या तरी अमोल कोल्हे खासदार असले तरी आता महायुतीतून कोण उमेदवार द्यावे याबाबत तिथं चर्चा चालू असल्याची माहिती मिळत आहे। तिथं दोन उमेदवार सध्या चर्चेत आहेत। शिवाजीराव आढळराव पाटील यांचं नाव चर्चेत आहे। ते सध्या एकनाथ शिंदे यांच्या गटात आहे। त्यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करून त्यांना उमेदवारी देण्याची शक्यता याबाबत पडताळणी सुरू आहे। त्याबाबत चर्चा चालू आहे दोन्ही नेत्यांमध्ये, कारण शिरूर हा मतदारसंघ अमोल कोल्हे यांच्या विरोधात चांगला तगडा उमेदवार देण्याबाबत चर्चा चालू आहे। आणि शिवाजीराव आढळराव पाटील हे 3 वेळेस खासदार म्हणून निवडून आले होते। गेल्या वेळेस अमोल कोल्हे यांनी त्याचा पराभव केला होता। आवेश, खरं तर आता वर्षा निवासस्थानी काय घडामोडी घडतात हे बघणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद या सर्व अपडेट्ससाठी।